मागच्या अनेक वर्षांचा इतिहास बघितला तर सोन्याच्या बाबतीत एक ट्रेंड कायम दिसतो, तो म्हणजे सोन्याच्या किमती ह्या नेहमी वाढतच जातात। ही गोष्ट आपण अनेक वर्षांपासून बघत आलेली आहे। जे सोनं 60-70 हजाराला होतं साधारण एक वर्ष दीड वर्षापूर्वी, त्याच्या किमती आता 1,50,000च्या घरात गेल्या। पण मागच्या किमान 3 महिन्यातला एक इंटरेस्टिंग रिपोर्ट आलाय, ज्यामध्ये असं दिसतंय की भारतातील लोक हे आता सोनं विकायला सुरुवात करतायत। म्हणजे मोठ्या प्रमाणावर भारतातलं सोनं विकलं जाते। मग ह्याचा प्रश्न असा निर्माण होतो की असं अचानकच का होतंय? कारण या अगोदर ज्या वेगानं सोनं विकलं जात होतं त्याच्यापेक्षा हा वेग प्रचंड जास्त आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी चिंता व्यक्त केली असली तरी नक्की याचे परिणाम काय होऊ शकतात? सोन्याच्या किमती का कमी होत आहेत? कारण नेमकं आताच सोन्याच्या किमती 1,40,000 पर्यंत कमी झाल्यात। आता याची कारणं काय, याचे परिणाम काय आणि आता सोनं खरेदी करायची योग्य वेळ आहे का? या तिन्ही गोष्टींचा विचार करूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। भारतात सोन्याकडे इमोशनली बघितलं जातं। अनेक वस्तू त्याचबरोबर घरातल्या दागिन्यांसाठी विशेषतः सोनं आपण खरेदी करतो। आपण सोनं इन्व्हेस्टिंगसाठी फार कमी खरेदी करतो, पण हा ट्रेंड मागच्या काही वर्षांपासून बदलत चाललेला होता आणि आता तो पूर्णच बदलतोय की काय अशी चिंता सरकारला देखील वाटते। कारण त्यामुळे मग अचानकपणे सर्ज पण होतं, म्हणजे अचानकपणे लोक खरेदी पण करायला लागतात आणि अचानकपणे विकायला देखील लागतात। आता झालंय असं, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन IBJA ही जी संघटना आहे, या संघटनेने एक लक्षात आणून दिलंय, ते म्हणजे मागच्या तिमाहीमध्ये एप्रिल मे जून ही जी पहिली तिमाही असते आर्थिक वर्षाची, त्यामध्ये 50 टन सोनं हे भारतातल्या लोकांनी विकलेलं आहे। आता 50 टन सोनं या अगोदर किती विकत होते? या अगोदर ज्या रेटनं विकत होते त्यापेक्षा जवळजवळ 43% वाढ यावेळेला झालेली आहे। किरकोळ थोडीफार वाढ होणं हे अपेक्षित असतं प्रत्येक वर्षी, पण यावेळची वाढ ही जवळजवळ 43%, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा 50%च्या आसपास अधिक झालेली आहे। इतकी वेगानं झालेली आहे। आणि या सगळ्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण असंच सांगितलं जातंय की लोक प्रॉफिट बुक करतात। मागच्या अनेक वर्षांपासून सोन्याच्या किमती सलग वाढत होत्या। अनेकांनी जे सोनं खरेदी केलंय ते अतिशय कमी पैशामध्ये खरेदी केलंय। त्यामुळे असं सांगितलं जातंय की आता ज्या किमती आपल्याला मिळतील त्या कदाचित लगेचच पुढच्या काही काळामध्ये मिळणार नाहीत आणि म्हणून लोकांना असं वाटतंय की आता हीच संधी आहे यावेळेला सोनं विकायची। आता विकलं नाही तर कदाचित सोन्याच्या किमती पुन्हा क्रॅश होतील, कमी होतील आणि 1,20,000 पर्यंत येतील असा देखील अंदाज काही लोकांनी अंदाज लावलेला आहे आणि त्या अंदाजानुसार मग हे लोक आता विकायला लागलेत। आता याच्यामध्ये कशा असते गोष्ट, अनेक कंपन्या अंदाज लावतात त्या पॉझिटिव्ह लावतात, अनेक कंपन्या निगेटिव्ह लावतात। त्यामुळे दोन्हीही अंदाज मार्केटमध्ये असतात। आपण कशावर विश्वास ठेवायचा हा आपला प्रश्न असतो। पण आता ही असं सांगितलं जातं की सोन्याच्या किमती 1,20,000 पर्यंत करेक्ट होऊन खाली येऊ शकतात। आपण बघितलं की मागच्या दिवाळीला अचानक सोन्यानं 1,20,000चा टप्पा पार केला, त्यानंतर 1,40,000, 1,60,000 असं करता करता सोनं अगदी 1,80,000ला देखील शिवून मग तिथून माघारी वळलं आणि मग त्यानंतर सोन्यामध्ये थोडीफार पडझड झाली, पण सोनं जनरली 1,50,000 ते 1,60,000च्या दरम्यानच राहिले। पण तरी देखील आता सोन्याचे मात्र भाव कमी होत चाललेले आहेत आणि आता सोनं 1,40,000 पर्यंत येऊन थांबलेलं आहे। एक्सपर्ट्स म्हणतायत की हे सोनं क्रॅश होण्याची चिन्ह नाही आहेत, तर हे सोनं करेक्शन होण्याची चिन्ह आहे। कारण मागच्या काही वर्षांमध्ये बघितलं, विशेषतः कोरोना नंतर तर सोन्याच्या किमती ह्या सलगपणे वाढत गेलेल्या आहेत। त्याच्यामध्ये किमान वर्षभरासाठी पडझड झालेली आहे किंवा सोन्याची किमती स्थिर राहिलेल्या आहेत असं फार कमी झालेलं आहे। त्यामुळे ही कदाचित सोन्यामधली करेक्शन असेल आणि या करेक्शनमुळे सोन्याची किमती कदाचित स्थिर राहत आहेत किंवा हळूहळू पडतायत, ज्या कदाचित खरंच 1,20,000 पर्यंत येऊन थांबू शकतात। मग हे जे लोक सोनं विकतायत त्याचा फायदा लोकांना होतोय की नेमकं काय होतंय? कारण याचा फायदा लोकांना होतोयच, कारण मागच्या अनेक वर्षांपासून सोनं जे लोकांनी खरेदी केले, कुणी 4,000 5,000ला खरेदी केले, कुणी 30,000ला खरेदी केले, कुणी त्याही पेक्षा अगोदर मागच्या पिढीतच खरेदी केले, ज्यांनी त्याच्यापेक्षा कमी रेट्स बघितले असतील। पण हे सगळं सोनं जोपर्यंत तुमच्या घरात आहे तोपर्यंत त्याची व्हॅल्यू ही फक्त एक धातू इतकीच आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही मार्केटमध्ये गेला तर त्याची मोठी किंमत तुम्हाला मिळते। म्हणून लोक विचार करत आहेत की हे मार्केटमध्ये न्यायचं, याला मॉनिटाईज करायचं आणि परत जर गरज पडली तर आपल्याला थोडंफार सोनं खरेदी करता येतं। इतकं सोनं बाळगायची आपल्याला गरज नाही, कारण सोन्यापेक्षा इतरही काही पर्याय आता सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि त्या पर्यायांचा देखील विचार आता लोक करायला लागलेत, कारण त्यांची लिक्विडिटी अनेक वेळा सोन्यापेक्षा जास्त असते आणि सोन्यामध्ये एक कायम फिअर फॅक्टर असतो की आपण विकलो आणि सोन्याच्या किमती वाढल्या तर काय करायचे, ही गोष्ट एक लोकांच्या मनात असते। त्यामुळे लोक फक्त सोन्याकडे आता इन्व्हेस्टमेंट बघत नाहीत, लोक या गोष्टींना डायव्हर्सिफाय करायचा प्रयत्न करत आहेत। सोन्याबरोबर म्युच्युअल फंड्स असतील, बॉन्ड्स असतील, इतर गोष्टी असतील, या सगळ्यामध्ये देखील इन्व्हेस्ट करत आहेत।
ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोय, लोकांना देखील याचा फायदा मिळतोय. दुसऱ्या बाजूला कंपन्यांना फायदा होतोय याच्यासाठी की सोनं आता बाहेरून जे इम्पोर्ट करावं लागत होतं, आयात करावं लागत होतं, ते आता कमी करावं लागेल आणि त्यांना जे सोनं विकायचं आहे ते मात्र विकता येईल. ते कसं विकाल? जे सोनं लोक विकतायत तेच सोनं रिसायकल करायचं आणि पुन्हा मार्केटमध्ये आणायचं. लोक विकतायत त्यामुळे लोकांचे जे सोनं आहे ते थोडंसं पाडून घेतलं तरी चालतंय. त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहेत, काय आहेत असं सांगून हे सगळे सेलर्स आहेत याच्यामध्ये पैसे काढायचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्या सोनारांना म्हणजे विक्रेत्यांना देखील याचा फायदा होतोय. तिसरी गोष्ट याच्यामध्ये आहे सरकारची. सरकारला देखील हे अत्यंत परवडणार आहे, कारण सरकारच्या दृष्टीनं आपण जे सर्वात जास्त मोठा खर्च करतोय ते सोने खरेदीवर करतोय आणि ते परदेशातून आपल्याला आयात करावी लागते. यावर्षी हा आकडा कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण आपण इंटरनल गोल्ड आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर विकत असू तर भारताला इम्पोर्ट कमी करावं लागेल. त्यामुळे भारताला जे डॉलर्समध्ये पैसे द्यावे लागतात ते कमी द्यायला लागतील आणि त्यामुळे भारत सरकारचा देखील फायदा होईल. म्हणजे थोडक्यात सध्या जी विक्री सोन्यामध्ये होते याचा फायदा सगळ्यांनाच होतोय. जो खरोखर विकतोय त्याला होतोय, जे सोनं विक्री करणारे जे सोनार आहेत त्यांना होतंय, सरकारला होतंय, सगळेच खुश आहेत. एक प्रकारची विन विन सिच्युएशन आहे. तर आता मुद्दा असा आहे की ही वेळ सोनं खरेदी करायची आहे का? खरोखर जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्या इतपत रक्कम असेल आणि तुम्ही इतर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी केलेले असतील तर सोन्याचा विचार करायला हरकत नाही. सोनं 1,40,000वरती आहे, कदाचित कमी होऊन 1,20,000वरती देखील येईल न येईल नंतरची गोष्ट आहे. पण मुद्दा असा आहे की आता सोनं खरेदी केलेले एक चांगला पर्याय असू शकतो, कारण सोन्याची किमती किमान पुढच्या 6 महिन्यात वर्षभरातल्या गोष्टींचा जरी अंदाज येत नसला तरी पुढच्या 3 वर्षात 5 वर्षात सोन्याच्या किमती या 3 लाख 4 लाख याच रक्कमेपर्यंत पोहोचलेल्या असतील आणि अशी शक्यता अनेकांनी वर्तवलेली देखील आहे. त्यामुळे सोन्यासाठी पुढच्या काही महिन्यांचा विचार न करता जर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत असू पुढच्या 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी तर डेफिनेटली करायला हरकत नाही. आणि 3 वर्षांनी 5 वर्षांनी घरात एखादा सण असेल, एखादं लग्न असेल तरी देखील आत्ता करायची चांगली संधी आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.